तुमचं तर सांता क्लॉजने गिफ्ट ठेवलंच नाही काय. तर आमचं क्रिसमसचं डेकोरेशन तर रेडी झालंय. कपरे काय काय आणलंय डेकोरेशनचं? हे बघा, हा एक सेट आणलाय मी अख्खं. हॅलो फ्रेंड्स, भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आम्ही आज क्रिसमसचं डेकोरेशन करणार आहोत. क्रिसमस ट्री आणि त्याचं डेकोरेशन तर आम्ही प्रत्येक वर्षी करतो. पनाश, मी आणि शर्विल झाल्यापासून म्हणजे आम्ही करतोच. तर आता एवढी वर्ष झाली क्रिसमस इव्हला आम्ही डेकोरेशन करतो. तर ॲक्च्युली झालं असं, आमचा टेबल आहे ना जो डेकोरेशन करण्यासाठी जो आम्ही वापरायचो तो झाला आहे, तुटला आहे. तर आम्ही आता यावर्षी असं ठरवलं आहे की इथे ना ओट्यावर करायचं आहे सगळं डेकोरेशन. काय आणलंय हे बघा, थांबा पहिले हे मी दाखवून घेते. हे ना ॲक्च्युली क्रिसमस ट्री आहे. याचं स्टँड आता शर्विलने हरवलं आहे. तर हा आम्ही प्रत्येक वर्षी यूज करतो क्रिसमस ट्री जेव्हा क्रिसमस असते तेव्हा. आणि आता हे आहे कंटेनर, तर ह्याच्यामध्ये आता ह्याला अडकवून ना काहीतरी करू असं आमचा आयडिया चालू आहे, असं ठेवून वगैरे. कारण ना ह्याचं स्टँडच हरवलं आहे ना, मग आता त्याच्यामुळे तो उभा नाही राहणार. आणि तर हे बघा, आता ना क्रिसमसचं सगळं सीझन चालू आहे, तर मार्केटमध्ये क्रिसमसच्या रिलेटेड सगळ्या वस्तू मिळतात. तर हे बघा, हे सगळं ना डेकोरेशनसाठी मार्केटमधून आणले पनाशनी. हे बघा, गिफ्टचं सारखं आहे, रेडी केलेलं आहे, बेल आहे. तर याच्याने आम्ही क्रिसमसचे डेकोरेट करणार आहोत. पण अजून काय काय आणलंय? वाव, सुंदर आहे स्नोमॅन. तर तू डेकोरेशन करणार आहेस? ओके, थांब नंतर दाखवू. थांब जरा, डेकोरेशनचं पहिले बघूया आपण. ओके, टोपी बघा कशी क्यूट आहे रे तुमचा स्नोमॅन. आणि हे असं लावायचं. हां, ठीक आहे, चालेल चालेल. वरती लावायसाठी अजून हे थर्माकोल आणलंय मी, खाली हे करायसाठी चॉकलेट्स. हा स्टार आहे, चॉकलेट्स. हा छोटासा सॅन्टा क्लॉज स्नोमॅन आहे. स्नोमॅन आहे ना? हा, स्नोमॅन. आणि हा ड्रम. अच्छा. तर हे बघा, आमच्या इथे ना हे सगळं अवेलेबल झालं आहे गावामध्ये आमच्या. तर आम्ही आता डेकोरेशन करायला घेतो, तर तुम्हाला दाखवतो कसं करतोय आम्ही ते. हे खोटं स्नो दाखवायसाठी आम्ही कापूस घेतला इथे. हे आम्ही सगळं आता खाली टाकून टाकू. ठीक आहे, चल करायला घेऊया. शर्विल, काय करतोय तू? काय करतोय? मी तर बघतोय एकदा. खराब करू नको का, बघ मार खाणार. ठेव, चल. हे बघा, आता मी ना कपड्यांची मशीन लावलेली. तर त्या मशीनमधून ना पूर्ण त्याचा जो आतमध्ये फेस तयार होतो ना, तो पूर्ण बाहेर येतोय. तर ॲक्च्युली ना आम्ही लास्ट टाईम बोलवलेलं मशीनवाल्याला, तर त्याने काय सांगितलं, ह्याच्यामध्ये जर कपडे वॉश करायचं लिक्विड जास्त गेलं ना, तर ते ओव्हरफ्लो होऊन म्हणजे जे ड्रेनेजच्या पाईपमधून न जाताना ते वॉशिंग मशीनचा जो खालचा पार्ट आहे ना, तिथून पूर्ण पाणी येतं बाहेर. तर हे बघा, आता कपडे तर झालेत. आता मगाशीच मी सगळं ना हे पाणी इथलं काढून घेतलं, पूर्ण फेस झालेला इथे. काय करतोय? कशाला फोडतोय? थांब ना जरा. शर्विल, तुला सगळं वेस्ट करायचं आहे का? तुला नाही ऐकायचंय का? बघायचंय, मग नंतर बघ ना. तर हे बघा, आम्ही ना आता हे खाली स्नो म्हणून आता व्हाईट म्हणून आता माझी ओढणी आहे. तर ना इथे ओढणी अंथरून घेतोय. हे बघा, थोडं मोठं करूया, पूर्ण करूया. हे बघा, अशी ओढणी अंथरून घेतोय. आणि ना ह्याच्यावर मग आता समजा कापूस जरा कमीच आहे, तर ना मग कापूस हे करायला होईल, कमी असेल तरी चालेल. हे बघा, आधी आम्ही रेड कपडा टाकणार होतो, आता व्हाईट ठरवलं असं आम्ही, व्हाईट टाकूया म्हणून. हे बघा, तर हे बघा, हा कंटेनर आहे. तर हा इथे ना ठेवून घेऊया. हे ना, हे इथे आधी नळ होता, इथे आमची बेसिन होती, आम्ही ती चेंज करून घेतली आहे. मग ते पॅच राहिलं आहे तसं. आता ना इथे हे ठेवूया. आणि हे बघू रे, हा ना ह्याच्यामध्ये ठेवूया. पण हे पडेल, असं पडतंय, काहीतरी आयडिया करायला लागेल. थांबा का मी बघतो काय करायचं. तर हे बघा, इथे ना मध्ये नव्हता बसत, तर आम्ही काय केलं, असं कॉर्नर आहे ना आमच्या ओट्याचा, ते बघा दिसतोय, तर इथे असं ठेवून घेतलाय. तर आता ना याला डेकोरेट करायला सुरुवात करतो आम्ही. हे काय काय घ्यायचं पनाश. तर आता आम्ही घेतो डेकोरेशन करायला. ही आय थिंक एकदम वर जाईल हे स्टार असं. पण ओटावर चढ ना, तू करून घे नाही, असं जाईल, इथे सुंदर दिसेल. एक काम करतो आम्ही, पहिले ना हे सजवून घेतो आणि मग त्याच्यामध्ये ठेवतो. एक काम कर, वरती स्टार ना लास्टला लाव. आता जे जे आहेत ना कॅन्डीज वगैरे सगळं, ते आता ना तू एक एक लावायला घे. त्याला अडकव, इझिली अडकेल ना. पहिला आपण अडकव, अशी निघणार पण नाही ती.
छान दिसते बघा. आता एक काम करा पण सगळ्याच्या समोरच लाव, म्हणजे असं गोल गोल नको लावूस, कळलं? कारण मग ते बॅकग्राऊंडला हां समोरच सगळे लाव म्हणजे ते ना दिसणार. ड्रम आहे ना हा. अडको. काय आहे हे? कॅन्डी. आणि स्नोमॅन थोडा ना असा वर लाव समोर, म्हणजे इथे असं लाव. स्नोमॅनला ना आपण वर लावूया. हे बघा आता हे ना समोरून असं दिसतंय. ठीक आहे, एवढं आम्ही डेकोरेट केलंय. आता राहिली आहे बेल. तर आता बेल, आता इथे ते स्टार आहे ना, हे स्टार बघू पणास. तर आता स्टार लावून घेऊया आपण. हा लास्ट इयरला पण आपण आणलेला ना, तोडला शर्विननी. वा ग्रेट. हे बघा इथे सुंदर दिसतोय. स्नोमॅन उलटा होतोय सारखा. आता फिरेलच तो. तसाच होतोय तो. थांब पहिले मी ते ना ठेवून घेते, मग आपण हे ना हे सगळं बाकीचं करूया. ठीक आहे. हे बघा आम्ही आता रेडी केलं आहे आणि बेल बघा बेल वर लावली. मस्त दिसतोय ना. आता हे आपण इथे स्प्रिंकल करूया सगळे. सगळ्यात पहिले आपण इथे कॉटन अख्खा पसरून घेऊ. पण गरज वाटते तुला कॉटनची? हा आता ठीक आहे चल पसरवूया. अच्छा अजून त्याला हे कर ना, थोडासा स्प्रेड कर ना पूर्ण खोलून खोलून, म्हणजे असं गट्टे गट्टे नको ठेवूस, असं स्प्रेड कर. तर लाइटिंग पण आम्ही लावणार आहे, पण लाइटिंग आम्ही नंतर लावू, थोडी लेट लावू. कारण आम्ही ना कुठली लाईट बोलतात तिला, LED वाली आहे बॅटरीवर चालणारी. कारण ती आता लावली तर ती 12 वाजेपर्यंत ना कदाचित बंद होईल, मग आम्ही ती नंतरच त्याला लावू. आणि हे हवं करूया का? शर्विल खाईल बेल किती वाटते मला. हे सगळीकडे हे पहिल्यांदा आणले ना तू? बस झालं ना, संपले. चल ठेव हॅट्स क्रिसमसच्या. हे घे तुझी तू ठेव, मी शर्विलला सांगते. थोडीशी फोल्ड ठेव कुठे पण. ही शर्विल पनासची आहे. चालेल घे तशी पण. शर्विलची पण ठेव ना इथे एका बाजूला. इथे ठेव. ठीक आहे. हे बघा हे झालंय आणि लाईट नंतर लावणार आहे आम्ही. तर आमचं क्रिसमसचं डेकोरेशन तर रेडी झालंय. बघू आता यांना सांता क्लॉज काय देतो. हां सॉक्स नंतर ठेवायचे तिथे. शर्विल तुमचं तर सांता क्लॉजने गिफ्ट ठेवलंच नाही काय? का? तुम्ही डेकोरेशन केलं एवढं सुंदर केलं, तुम्हाला सांता क्लॉजने काय गिफ्टच नाही दिलं काय रे? म्हणजे काल आहे क्रिसमस ट्री. हा काल आहे क्रिसमस ट्री, मग तुम्हाला गिफ्ट का नाही दिलं सांता क्लॉजनी? कधी देणार आहे? काल देणार आहे. हे बघ तुम्ही लाइटिंग नाही केलं, इथे सॉक्स नाही ठेवले, सांता क्लॉज कसा गिफ्ट देणार तुम्हाला? मग आज इथे लाइटिंग करायची आणि सॉक्स ठेवायचे. ओके मग सांता क्लॉज तुम्हाला देणार काय? गिफ्ट. तुला गिफ्ट काय पाहिजे सांता क्लॉज कडून रे? मला पाहिजे अशीच म्हणजे मी आईला जर हा मला पाहिजे शाकालाका बूम बूम पेन्सिल मॅजिक वाली शाकालाका बूम बूम पेन्सिल. ठीक आहे. सांता क्लॉज प्लीज याला शाकालाका बूम बूमची पेन्सिल द्या. कुठे चालले? सिक्रेट पिनने झाले. हम सिक्रेट पिनने झाले. बोल. तर आम्ही आता चाललो आहोत. त्यांना गिफ्ट काय भेटले नाही सांता क्लॉज कडून, तर बिचारे एकदम हे झालेले, सॅड झालेले. तर आम्ही आता चाललोय फिरायला ठाण्याला. याला तर बिचाराला गिफ्टच नाही, एक पण नाही गिफ्ट भेटला. आम्ही इथून घेऊन दिलं चॉकलेट. सांता क्लॉज या दोघांवर अपसेट आहे, आमचं ऐकत नाही म्हणून. तर आता आम्ही चाललोय बाहेर, तर बघूया पुढे आम्ही कुठे जातो. पहिले गिफ्ट ठेवायचे मग ना सांता क्लॉज चाललंय गिफ्ट. हां बरोबर. आम्ही सांता क्लॉजला गिफ्ट देणार आहे. आता आम्ही बाहेर आलोय आणि आज झालं काय माहिती आहे, आमचा डेनू आहे ना, आमच्या घरी पेट आहे लॅब. तर तो त्याला औषध चारत असताना ना तो यांच्या हाताला थोडासा त्याचा दात लागलाय. तर आम्ही आता सिव्हिलला आलोय. तर त्यांना ना 4 इंजेक्शन घ्यायला सांगितलेत. आता 2 इंजेक्शन घेणार आहेत. तर आता गेलेत ते इंजेक्शन घ्यायला. मग नंतर बोलते मी त्यांच्याशी. ॲक्च्युली ते एवढे कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, किंवा बोलतील थोडंफार बोलतील, पण बघू आता काय बोलतात आल्यानंतर. आणि मी इथे आता गाडी चालवतोय. हे बघा. हा गाडी चालवतोय कारण चावी काढली गाडीची. हा बिना चावीची गाडी हे चालवतोय. बघा.
हे गप रे गप. घेतलं का इंजेक्शन? हो. काय बोलले डॉक्टर? काय नाही, आता 2 इंजेक्शन दिले दोन्ही हातांवर आणि आता 28ला बोलवलंय. अच्छा, पुन्हा 2 इंजेक्शन. टीटीचा होतं वाटतं. हे बघ पेपर. हो. ठीक आहे का? हां, परफेक्ट आहे.